तुम्ही कधी ह्या फळाचा ज्यूस पिलाय का? मी तर कधी पिला नाही. कोणतं फळ ते तुम्हाला सांगते, पण त्या अगोदर आमच्या इथे एका ताईसाठी ना हिनाचा हेअर मास्क बनवायचा होता, तो बनवला. आता उद्या त्याचा रिझल्ट तुम्हाला सांगेल आणि व्हिडिओ पण टाकेल. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये दक्षची त्याच्या मित्रांसोबत अशी काहीशी धिंगामस्ती चालू असते. दररोज दुपारचा हा सीन आहे. आणि त्यानंतर घराजवळच्या झाडाला ना छान एका चिमणीनं घरटं केलं होतं. आता ती चिमणी बहुतेक ते घरटं सोडून गेली, पण त्यांची कलाकृती बघा किती बघण्यासारखी आहे. आणि संध्याकाळच्या वेळेला मग दक्षूला छान महादेवाच्या मंदिरामध्ये घेऊन गेले होते. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिवसभर तर घराबाहेर निघणं होत नाही, पण संध्याकाळच्या वेळेला थोडंसं काहीतरी चेंजेस म्हणून त्याला वातावरण फ्रेश करण्यासाठी घेऊन गेले होते. आता तिथं महादेवाचं छान दर्शन घेतलं आणि घरी परत येत असताना इथं बेलाचं झाड दिसलं आणि तिथे एक छान बेल पडलेला होता. दक्षू ते घेऊन आला. बेलाचा ज्यूस तर कधी मी पिला नाही, पण तो म्हणला चला पिऊ. मग संध्याकाळच्या वेळेला छान व्हेज पुलाव केला होता सोयाबीन टाकून. आणि मला खिचडी तर पर्सनली खूप आवडते, त्याच्यामुळं आजचा बेत खूप छान जाणला होता. आता बेल आणलं तेव्हापासून दक्षची धिंगामस्ती चालली की आई बनव, तर ते एकदम सोपं आहे बनवण्यासाठी. मी सुद्धा यूट्यूबवरती व्हिडिओ बघूनच शिकले. सगळ्यात अगोदर बेल फोडून घ्यायचं, त्याच्यामध्ये असं काही चिकट पदार्थ निघतो, ते सगळं सेपरेट करायचं त्याचा गर. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये थोडेसे 3-4 चमचे साखर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थंड पाणी घेऊन याला कुचकरून घ्यायचं. मिक्सरमध्ये प्लीज फिरवू नका, जेणेकरून याचा टेक्स्चरसुद्धा खराब होतो, बिया कुचकरून याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे हाताने छान मिक्स करून घ्यायचं, गाळून घ्यायचा. याचा टेस्ट लहानपणी आपण झाडाला जे बदाम यायचे ना, तो फोडल्याच्या नंतर कसं लागतं तसं त्याचा टेस्ट लागत होता. दक्षूला आणि त्याच्या बाबांना तर खूप आवडला, पण मला इतका काही आवडला नाही. व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कधी बेलाचा ज्यूस पिलाय का हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.